सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीनं राज्यामध्ये नियोजित 369 ठिकाणी डायलिसिस सेंटर उभा करायचे आहेत। यापूर्वीसुद्धा बऱ्याचशा जिल्हा रुग्णालयांमध्ये आपल्या विभागाच्या वतीनं डायलिसिस सेंटर उभा केलेले आहेत। आजच्या दिवशी 1 मे हा महाराष्ट्र दिन आहे, 1 मे हा कामगार दिन आहे। आजच्या दिवसाचं औचित्य साधून आपण 12 ठिकाणी डायलिसिसची सेंटर उभा करतो आहे की ज्याच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना शहरांमध्ये खाजगी हॉस्पिटल्समध्ये जावं लागतं आणि त्या सगळ्या खर्चिक अशा पद्धतीच्या उपचारांसाठी त्यांना वन फिरावं लागते। तर ग्रामीण रुग्णालयामध्ये ही सुविधा आपण सुरू करतो आहे। त्यातल्या 11 सेंटर्सच्या एकत्रित अशा पद्धतीचा शुभारंभ आपण केला। विशेषतः त्याच्याबरोबरीनं जिल्हा रुग्णालय आणि उपजिल्हा रुग्णालयामध्ये सुद्धा MRI सेंटर 7 ठिकाणी आपण केलेत। त्याचासुद्धा ऑनलाईन आपण शुभारंभ तिथल्या पालकमंत्र्यांच्या शुभ हस्ते आमच्या अध्यक्षतेखाली अशा पद्धतीचा कार्यक्रम घेऊन केला। या दोन्ही सेवा लोकांच्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत। मोफत अशा पद्धतीच्या ह्या सेवा असल्यामुळं महागड्या सगळ्या वैद्यकीय एकूणच उपचारांमध्ये अशा पद्धतीच्या सेवा ज्यावेळी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने दिल्या जातात त्यामुळे साहजिकच अनेक लोकांचा त्याच्यामध्ये फायदा होत असतो किंवा त्यांना त्याचा लाभ होत असतो। आजच्या या सगळ्या सेवा लोकांच्यासाठी आम्ही समर्पित करतो आहे। अजूनही चांगल्या पद्धतीनं सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीनं जास्तीत जास्त लोकांना दर्जेदार आणि माफक किंवा मोफत अशा पद्धतीच्या सुविधा मिळण्यासाठी राज्य शासनाचा चाललेला प्रयत्न आजच्या दिवसाच्या निमित्तानं अजून प्रगतीपथावर घेऊन जाण्यासाठी अजून चांगल्या पद्धतीनं पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू। आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्या ठिकाणी MRIची सेंटर्स आणि डायलिसिसची सेंटर्स झालेत त्या विभागातल्या सगळ्या नागरिकांना मी शुभेच्छा देतो। इतरही ज्या ठिकाणी आम्हाला सुरू करायची आहेत ती सगळी सुरू करण्यासाठी सुद्धा अशाच पद्धतीनं कार्यक्रम घेऊन सर्व नागरिकांना या सगळ्या सेवा समर्पित करण्याचा आमचा प्रयत्न जो चालला आहे तो असा अखंडपणानं चालू राहील।